स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आणि किमान वेतन कायदा जो आहे राजपत्रित जो आलेला आहे त्या जीआरच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, वसती शाळा आणि इतर ज्या बाबी आहेत, आरोग्य डिपार्टमेंट असेल किंवा वसती शाळा असेल, या सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे नोकरीला लागलेले होते आणि काम करत होते किमान वेतन कायद्याच्या नुसार त्यांचा जो पगार आहे तो पगार आता 70,000पर्यंत पगार आहे. परंतु याच्या मागची जी कारणं आहेत ती कारणं त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या प्रशिक्षणार्थींना 14 वर्ष 10 वर्ष वाट पाहावी लागली विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला माहिती आहे की आपली जी लढाई आहे ही लढाई सुद्धा त्याच प्रतीची लढाई आहे आणि ती लढाई उद्या आपला ते फायनल लढाई असणार आहे आणि अंतिम लढाई असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत गेल्या 6 महिन्यामध्ये 1,10,000 विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते. परंतु त्यापूर्वी कितीतरी लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे वसती शाळेच्या माध्यमातून वसती शाळा ज्या होत्या त्या आता बंद झालेल्या आहे आणि त्या प्राथमिक शाळेमध्ये त्यांना मर्ज करण्यात आलेला आहे, समावेशित करण्यात आलेला आहे, समायोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या शिक्षकांचा असो किंवा इतर डिपार्टमेंटच्या क्लर्कचा असेल तर त्यांचा पगार हा 70,000पर्यंत आहे. आणि तोच वेतन कायदा जो आहे 2015 नंतर, फेब्रुवारी 2015 नंतर त्याचा विचार करून त्यात बदल करण्यात आलेला आहे. आणि तो बदल जो असणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला त्या परिपत्रकाच्या आणि राजपत्रकाच्या माध्यमातून सांगणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जो आंदोलन चाललेलं आहे आपलं, त्या आंदोलनामध्ये आपल्या सर्वांना सहभागी व्हायचं आहे. आणि त्या सहभागी झालेल्या आंदोलनामध्ये आपली हीच मागणी असणार आहे की रोजगार आपल्याला द्यावा पाहिजे, किमान वेतनाच्या नुसार आपल्याला त्याचं मानधन मिळायला पाहिजे, हे सुद्धा आपली डिमांड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळणं हे आपलं कर्तव्य आहे, शासनाचं कर्तव्य आहे विद्यार्थी मित्रांनो. देणं हे राज्य शासनाचं काम आहे. परंतु राज्य शासन मात्र आपल्याला तोंडाला पाणी पुसत आहे, हे सुद्धा आपल्याला दिसत आहे, आपल्याला गाजर दाखवत आहे. आणि या किमान वेतन जर आपल्याला मिळालं, कुशल, अर्धकुशल, अर्धवेळ काम करणारे जे विद्यार्थी आहे यांना किती वेतन असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि जर आपल्याला रोजगार मिळाला तर आपल्याला सुद्धा 30,000 प्लस वेतन या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याला थोडा वेळ लागेल, याला आंदोलनाला आपण या सर्व गोष्टी करून नक्कीच आपल्याला न्याय मिळावा यासाठी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की सर्वांनी उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये आपल्याला उपस्थित व्हायचं आहे. आणि यानुसार आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे किमान वेतन आहे ते किमान वेतन आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय परिपत्रक आहे आणि राजपत्रक काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महाराष्ट्र शासनाचं राजपत्रक आहे. असाधारण भाग 1 ल हा आहे मार्च 6, 2025 गुरुवारी हा परिपत्रक निघालेला होता. हा महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे. त्यात महत्त्वाचा विषय बघा, किमान वेतन अधिनियम 1948 मधील ही अधिसूचना काढलेली आहे शासनाने. त्या अधिसूचनेत काय आहे ते बघणार आहोत आपण. बघा, क्रमांक किमान वेतन अधिनियम म्हणजे तो 1200 वेतन हे 1948चा. यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आलेला आहे, महाराष्ट्र राज्यास लागू करण्यात आल्यानंतर त्यांच्या कलम 3 व पोटकलममधील खंड ब आणि अन्वय महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत वगळता कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या अंतर्गत रोजगार या अनुसूचित रोजगारात कामावर असलेल्या कामगारांना देय असलेले किमान वेतन दर हे पुनर्निर्धारित करण्याबाबतचा प्रस्ताव अंतर्भूत असलेले जी अधिसूचना काढण्याचे प्रस्ताव केलेले आहे. त्या अधिसूचनेमध्ये पुढील मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम 5 पोटकलम 1 खंड बी द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्यामुळे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि त्याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सदरून अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये उक्त मसुदा विचारात घेण्यात येईल. पहा, 2 महिन्यानंतर म्हणजे एप्रिल मे नंतर हा लागू होण्यात येईल असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. विषय बघा महत्त्वाचं काय असणार आहे याच्यात, म्हणजे अधिसूचना काय आहे. ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायत वगळून अनुसूचित रोजगारात असलेल्या यापुढे ज्यांचा उक्त अनुसूचित रोजगार असा उल्लेख करण्यात आलेला आहे कामगारांना देय असलेले किमान वेतन दर शासनाच्या अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग म्हणजे या तिन्ही विभागाच्या मध्ये दिनांक 24 फेब्रुवारी 2015 अन्वये पुनर्निर्धारित केलेलं आहे. पुन्हा याच्यात म्हणजे 15 नंतर हे पुनर्निर्धारित केलेलं आहे. आणि ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने पुनर्विलोकन करून स्थानिक प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायत वगळून अनुसूचित रोजगारातील कामगारांना देय असलेले किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याचे ठरवलेले आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता तो जो दर आहे किमान वेतन दर किती ठरवलेला आहे ते लक्षात घ्यायचं आहे.
बघा अनुसूची दिलेली आहे. मूळ किमान वेतन दर दरमहा किती असायला पाहिजे आणि कामगाराची वर्गवारी. कामगाराच्या वर्गवारीमध्ये काय, कुशल म्हणजे जे ट्रेनिंग झालेले आहे, ज्यांना माहिती आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना म्हणजे अशा जे काही नोकरीवर लागणार आहेत किंवा कंत्राटीदार असतील किंवा कोणीही असेल तर किमान वेतन किती मिळायला पाहिजे. परिमंडळ 1 नुसार त्यांना कुशल जर असतील तर त्यांना 30,000 रुपये मिळायला पाहिजे, 30,520 रुपये. आणि परिमंडळ 2मध्ये असेल तर 26,160 आणि 23,980 रुपये असं कुशल कारागिरांना आहे. म्हणजे जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत, आता हे कुशल आहेत, अर्धकुशल नाही कुशल आहेत, ज्यांचा याच्यातून त्यांना काम मिळालेलं आहे. नंतर अर्धकुशल जे 28,340 रुपये. नंतर परिमंडळ 2मध्ये 23,980 रुपये आणि 21,800 रुपये हे परिमंडळ 3 नुसार आहे. आणि अकुशलमध्ये जे आहेत ते कोण, अकुशल म्हणजे जे 12वी झालेले आहेत, नंतर ITI झालेले आहेत परंतु त्यांची ट्रेनिंग झालेली नाही आहे, असे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहे, असे अकुशल जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना 25,070 रुपये, 21,800 रुपये आणि 18,500 रुपये हे ग्रामपंचायत वगळून आहे. बाकी स्थानिक स्वराज्यामध्ये जर तुम्ही कंत्राटी म्हणून काम करत असाल तर त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी घेत असेल किंवा कोणतंही याच्यात असेल तरी तुम्हाला एवढा पगार मिळणार आहे. कारण किमान वेतन कमीत कमी शासनाने एवढा पगार द्यायला पाहिजे, 600 म्हणजे 1,000 रुपये तरी रोजी असायला पाहिजे. 30,000 रुपये म्हटल्यानंतर हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. मग आणि ब म्हणजे त्यात दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी पूर्ण दिलेलं आहे ह्याच्यात की परिमंडळ 1 म्हणजे काय, परिमंडळ B म्हणजे काय, परिमंडळ C म्हणजे काय. लक्षात घ्यायचं की परिमंडळ 1 म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका अ आणि ब वर्गाची महानगरपालिका व नगरपरिषद असेल तर. नंतर परिमंडळ 2 म्हणजे काय तर क आणि ड जे महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका जे आहे क आणि ड वर्गामध्ये येत असतील त्यांच्या हद्दीमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर. आणि परिमंडळ 3 म्हणजे जे परिमंडळ 3 2 वगळून जे काही राज्याच्या उर्वरित क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था असेल तेही ग्रामपंचायत वगळून, मग इतर संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था असेल कोणत्याही असेल ग्रामपंचायत वगळून, मग त्याच्यात पंचायत समिती असेल किंवा इतर कोणतंही डिपार्टमेंट असेल आपलं तर त्या डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्या परिमंडळ 3मध्ये म्हणजे कमीत कमी आपल्याला पगार 23,000 रुपये तरी असायला पाहिजे. म्हणजे 30,000 हा कुशलवाल्यांचा आहे. तर परिमंडळ 3वाला जो असेल म्हणजे महानगरपालिकेत तुम्ही काम करत असाल, ग्रामीण भागात करत असाल काम, तर तुम्ही क मध्ये येता म्हणजे परिमंडळ 3मध्ये येत आहात, मग त्यानुसारच त्यांचं वेतन त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना देय असलेले मजुरीचे किमान दर तो कामगार त्या वर्गाचा असेल त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दराने 26ने भागून येणारा भागाकार नजीकच्या पैशामध्ये पूर्णांकात करून काढण्यात येईल. लक्षात घ्या, रोजंदारीवर जो काम करणारा व्यक्ती आहे त्यांचं काय केलेलं आहे की किमान वेतनाचा जो दर आहे त्या दराला 26ने भागून म्हणत आहे, त्या दरांना मजुरीच्या दरांना 26ने भागून येणारा जो काही नजीकच्या पैशापर्यंतचा पूर्णांकात काढण्यात येईल त्यानुसार त्यांना रोजंदारीवर काम करण्याला आहे. नंतर अर्धवेळ करणाऱ्यांसाठी कामगारांना देय असलेल्या प्रति तास किमान वेतनाचा दर तो कामगार ज्या वर्गवारीचा असेल त्यानुसार किमान वेतनास 8 तास भागून 15% वाढ करून देण्यात येणारी रक्कम नजीकच्या पैशांपर्यंत पूर्णांकात येईल. जो अर्धवेळ काम करत असेल त्यांना 8 तास भागून जो काही वेतन आहे किमान वेतन त्याला 8 तास भागून हे काढण्यात येईल. किमान वेतन दरामध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचा समावेश असेल. जो किमान वेतन काम करता त्याच्या साप्ताहिक सुट्टी असेल, तुम्हाला जे काही शनिवारची असेल रविवारची जी सुट्टी आहे ती सुट्टी त्या ठिकाणी असणार आहे. नंतर किमान वेतन दरामध्ये मूळ दर, विशेष भत्ता, सवलती, त्यांचे रोख मूल्य, अनुज्ञेय दराचा समावेश या ठिकाणी असणार आहे. हे आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे कुशल कामगाराला जो पगार असणार आहे तो पगार आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे. 30,000 रुपये हा पगार असणार आहे. यानुसार हे आपण माहिती आपल्याला या राजपत्राच्या माध्यमातून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.